श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे। हे कामाला गेले आणि त्यानंतर जी भांडे वगैरे डब मारायची होती, जिथल्या तिथं जागच्या जागी लावायची होती, ती मी लावत होते। पसारा काढताना काय वाटत नाही, पण लावताना अक्षरशः म्हणजे कसं होतं बघा की हे जर टोपण कुणीकडे ते जर टोपण कुणीकडे, सगळ्या डब्यांचे टोपण आणि विपणं इकडे आणि तिकडे झालेले असतात। त्यामुळे सगळे ते जागच्या जागी लावायला खूप उशीर लागतो। ही डबे अजून वाळायचे आहेत, त्यामुळे असं डब मारून ठेवलेले आहेत। आता नंतरनं पुसून घेणार आणि वरतोंड करून पंख्याजवळती ठेवणार आहे। घासायचं असं बाकी काहीच ठेवलं नाही, सगळंच्या सगळं मी ना एकदमच घासून काढलेलं आहे। कारण की पाठीमागे जर काही ठेवलं असा तर मग ते तसंच्या तसंच पडतं। आणि फायनली आपली भांडी कशी दिसत आहेत, डबे खूप छान निघले त्या काळ्या साबणामुळे। आणि मी सारखं साबण तो वापरत असल्यामुळे एकदम असे गुळगुळीत डबे झालेले आहेत। स्टीलच्या भांड्यांना काही जास्त वेळ लागत नाही, पण जर्मनची भांडी आहेत त्यांना खूप वेळ लागतो, कारण त्यांना थोडासा जोर देऊन घासावं लागतं। काळा साबण जर तुम्ही सारखा वापरला तर मग अजिबात जोर द्यावा लागत नाही। एकदम क्लीन अशी भांडी निघलेली आहे। ती म्हण आहे ती काही खोटी नाही, हात फिरे तिथे लक्ष्मी वसे। खरोखरच जेवढं घर आपण स्वच्छ ठेवू आणि घरात जेवढी स्वच्छता ठेवू तेवढं आपल्याला खूप प्रसन्न वाटतं। खाली किचन ओट्याच्या खाली सुद्धा मी त्या वरच्या बरण्या काढल्या आणि एकसारख्या सगळ्या खाली लावून घेतलेल्या आहेत। आणि बेसिनच्या तिथलं सुद्धा सगळं खालचं काढून पुसून स्वच्छ केलं आणि त्यानंतर मग ठेवलं। आणि ही पातेली आणि ज्या बुट्ट्या आहेत त्या वाळायच्या आहेत अजून। आता रात्रभर यांना असंच ठेवून, ज्यांच्याकडे चमचे वगैरे अडकवायला स्टँड नसेल त्यांनी असं मुळं वगैरे मारून चमचे अडकवाय करू शकता बघा। एका ठिकाणी असं सगळं चमचे वगैरे आपण, परत जो आंबोळीचा तवा वगैरे असतो तो सगळा एका ठिकाणी बसतो। आणि हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशीचा आहे। 5:15 वाजता मी उठलेले होते आणि अंघोळा पाणी वगैरे आता ठेवलेला आहे। आणि आजपासून श्रीची अकॅडमी चालू होणार आहे, त्यामुळे त्याला बरोबर 7:30ला डबा लागणार आहे। आणि आज सोमवार असल्यामुळे हे पण कामाला जाणार होते, मग यांना पण डबा लागणार होता। मग दोघांचे डबे करायचे होते म्हणून मी लवकर उठलेले। आणि आपण रात्री जी पातेली डब घातलेली होती ती आता चांगल्या पद्धतीने वाळलेली आहेत। आता ती सगळी मी एकमेकात घालून ठेवणार आहे। आणि आंघोळ वगैरे करून आले मी, आणि मसुरा आपला शिजलेला आहे, भात पण झालेला आहे, पीठ मळून ठेवलेला आहे। मसुऱ्याला जेवढा जास्त कांदा घालाल तेवढा खूप छान लागतो। अख्खा मसुरा करणार आहे मी असा रबरबीत, जास्त असा सुक्का पण नाही आणि पातळ पण नाही, मध्यम असा करणार आहे। खूप छान होते बघा भाजी मसुऱ्याची। पण मसुऱ्यामध्ये काय करायचं तर कांद्याचा वापर जास्त करायचा। हा मसाले डबा आहे, मसाले डबासुद्धा मी काल स्वच्छ क्लीन केलेला होता। या मसाले डब्याचं स्टील अजिबात चांगलं नाही आहे, सगळे डबे म्हणजे जे सगळ्या वाट्या आहेत त्या चिरलेल्या आहेत आणि डबासुद्धा चिरलेला आहे। आता मसुऱ्याला फोडणी मारून घेते, भात झालेला आहे आणि तिकडं मी श्रीला पाणीसुद्धा गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आंघोळीला। आता त्याला आधी आंघोळीला पाणी देते आणि त्यानंतर मग यांना आंघोळीला पाणी देणार आहे। सकाळ सकाळी मी अशी देवाची गाणी लावते टीव्हीला, अशी देवाची गाणी ऐकत ऐकत आपल्याला काम करायला सुद्धा खूप उत्साह येतो। अजून हे झोपलेले आहेत आणि आता श्रीचं सगळं आवरलेलं आहे, डबासुद्धा माझा रेडी झालेला आहे। बरोबर 7:15 वाजलेले आहेत, आता हे जाणारच सोडायला। श्रीचा आणि यांचा दोघांचा सुद्धा डबा मी भरून ठेवलेला आहे। आत्ता गेले की दोघं पण संध्याकाळीच येणार, श्री पण येणार 5-5:30ला आणि हे सुद्धा येणार संध्याकाळी 5 वाजता, कारण त्यांची आज 8 ते 5 आहे। चहा ठेवलेला आहे। आता ही राहिलेली भाजी पण हातासरशी काढून घेते, म्हणजे आपल्याला कसं भांडी घासून गॅस कट्टा पुसायला बरं होतं, नाही तर खरकट्याच्या वासामुळे झुरळ वगैरे जास्त होतात, त्यामुळे लगेच काढून घेतलेलं कधीही चांगलं। मसाल्याच्या डब्यात हळद, जिरं, मोहरी सगळंच काढायचं आहे। हातासरशी आता हळद आहे ती हातासरशी काढून घेते, चटणी पण यामध्येच काढणार आहे, कारण की आपण डबा घेतला की आपल्याला लगेच बरं होतं। बाकीचे मसाले काय माझ्याजवळ नसतात, कारण मसाले जास्त वापरत नाही। आणि आज सोमवार आहे, माझा सोमवार पण आहे आणि आज प्रदोष पण आहे, त्यामुळे माझा आज
उपवास आहे आणि तुम्हाला तर माहितीच आहे की प्रदोषला तिखट वगैरे काय चालत नाही, त्यामुळे आपण दह्याची लस्सी वगैरे काहीतरी खावं लागणार आहे. त्यामुळं श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. आणि सगळा पसारा वगैरे लावून झालेला आहे, दाखवलेला आहे मी व्हिडिओमध्ये. आणि घर स्वच्छ केलं की खूप छान वाटतं बघा. म्हणजे असं 1-2-3 दिवस तर खूप फ्रेश वाटतं. आणि घरात स्वच्छता ही पाहिजेच, नाही तर झुरळ ते झालं तर अजिबात बरं वाटत नाही. आणि आपण स्वयंपाक करून ठेवतो, मग एखाद्या वेळेस जर कसं होतं झाकायचं, म्हणजे थोडी जरी फाट असली त्यातनं झुरळ वगैरे फिरतात, मग ते आपण खातो, आजारी पडतो. त्याच्यापेक्षा घरात स्वच्छता ठेवलेली बरी. खरकट वगैरे जास्त ठेवलं की त्याच्या वासानं कसं होतं झुरळही येतातच. त्यामुळे आठवड्यातनं एकदा अशी क्लिनिंग केलेली चांगली असते. पण सगळी क्लिनिंग करणं स्वच्छ होत नाही, त्यामुळे एक भाग काढला तरी पण चालतो. अशा पद्धतीने हा एकदा भाग, परत हा एक दिवस असा भाग काढला तरी पण चालतो. आणि मैत्रिणींनो, असं वाटायला लागले म्हणजे बातम्या ऐकून किंवा माणसांची वागणी ऐकून असं वाटाले म्हणजे माणसाच्या जीवाला काही किंमतच नाही. आणि माणसाला माणूस म्हणजे भावना, प्रेम काही राहिलंच नाही असं वाटायला लागलेलं. कारण की बघा की आता एक आई वडील, तर 12वीचा मुलगा इचलकरंजीमध्ये श्रद्धा अकॅडमीमध्ये, म्हणजे त्याची हत्या आहे की आत्महत्या आहे काही अजून कळालेलं नाही. पण कसं बघा की एवढं मोठं मुलाला करायचं, 12वीपर्यंत हो म्हणून पैसे भरायचे अकॅडमीला, शिक्षणाला घालायचं. आईबाबांची स्वप्न एक वेगळीच असतात की आपल्या मुलाला म्हणजे हे करावं ते करावं. त्या उद्देशानं दिवस रात्र मेहनत करून आईवडील पैसे भरतात. आणि हे असं झालं तर त्या आईला कसं होत असेल कल्पना करूनच म्हणजे पायाखालची जमीन सरकायची पाळी आलेली आहे. कसं होत असेल त्या आईचं काळीज कसं होत असेल, मुलाचं प्रेत बघून कसं होत असेल. व्हिडिओ आलेला तर व्हिडिओ बघताना अक्षरशः असं डोळ्यातनं पाणी यायला लागलेलं. ती आई त्या प्रेताला अशी एकदम असं कवटाळत होती आणि हे करत होती, किती ओरडत होती. ते बघूनच अक्षरशः म्हणजे असं कालवायला लागलं पोटात. खरं सांगते, जर मुलं काय सांगत असतील, जर समजा बाहेर कुठं पण तुमची मुलं असलीत आणि ती काय सांगत असलीत मला त्रास होत असेल, असं होत असेल, तसं होत, खरं घालू नका त्यांना. का उपयोग आहे? ती चांगली शिकवून नोकरी लागणार, हे करणं, ही आपली स्वप्न, आपण त्यांचा चांगलाच विचार करत असतो. पण असं जर झालं तर का उपयोग आहे? मला त्या म्हणजे ती आई रडतेलं हे करतेलं बघूनच आतल्यात मला तर कसं व्हायला लागलेलं. त्यामुळं तुमच्या मुलांचा जर विरोध असला कुठल्या पण गोष्टीला, तर त्यांचा का विरोध आहे, काय आहे त्यात. आणि जर मुलं बाहेर शिकायला असतील तर त्यांना काय त्रास आहे का, सगळं व्यवस्थित बघून मग जर त्रास असेल तर शिक्षण राहिलेलं चालतंय, पण मुलांना घेऊन या. सगळी काय शिकून किंवा पदव्या मिळवूनच मोठी होतात किंवा श्रीमंत होतात असं काय नाही. देवानं प्रत्येकाला एक कला दिलेली असते, कुठली नाही कुठली कला ही दिलेलीच असते. त्या कलेत त्यानं जर म्हणजे त्याचं करिअर केलं तर त्यात सुद्धा त्याला यश मिळू शकतं. त्यामुळं असं जर काय असलं तर म्हणजे त्या मुलाने पण सांगितलेलं होतं मला घरात त्रास व्हायला लागलाय, असं मारतात करतात असं सांगितलेलं. पण आईवडिलांनी असू दे, शिक्षक मारतात आपल्या चांगल्यासाठीच मारतात असं सांगून समजून लावून दिला असणार आहे. पण त्यांना पण स्वप्नात वाटलं नसलं की हे असं काहीतरी होईल, नाहीतर आईवडिलांनी कशाला लावून दिला असतं सोडा. पण असं वाटतं की त्यावेळेस त्या आईवडिलांनी लावून दिलं नसतं तर आता निदान तो जिवंत तर राहिला असता असं वाटतं. मुलं काय सांगत असतील तर त्याच्यावर दुर्लक्ष करू नका. मुलं असं का सांगतात, काय सांगतात त्याच्यावर म्हणजे नीट विचार करा, खोलवर त्याची चौकशी करा. बाहेर कुठं शिकायला तुमची मुलं असली तर, आणि शक्यतो कमी शिकली तरी चालतील, पण बाहेर कुठं मुलांना शिक्षणाला अजिबात घालू नका. कारण आता लोकांना माणुसकी पण राहिली नाही, दयामाया पण राहिली नाही. सगळ्या गोष्टीत नुसता पैसा, स्वार्थ एवढंच बघतात. ज्यांनी म्हणजे ते आता अकॅडमी चालू केल्या, समजा जर तो घातपात असेल तर त्यांना काय मुलं नाहीत का? तुमच्या मुलासोबत असं झालं तर तुम्हाला कसं होईल याचा विचार तुम्ही पण केला पाहिजे. तुमच्या भरोशावर आईवडिलांनी पैसे भरून ती मुलं पाठवलेली असतात. स्वतःचा जीव, स्वतःचं काळीज तर हाताच्या फोडाप्रमाणे त्यांना वाढवलेलं असतं.
आणि ते तुमच्या स्वाधीने केलेलं असतं. तुम्ही त्या मुलांना कसं सांभाळलं पाहिजे, कसं म्हणजे त्यांना हे दिलं पाहिजे, हे ज्याचं त्यांनाच खरं म्हणजे. आणि शिक्षण म्हणजे लोकांनी बाजार मांडलाय. खरोखर शिक्षणात काहीही म्हणजे काही लोकांनी चव ना चोता केलाय सगळ्यांनी. आणि अकॅडमी तर ही अकॅडमी ती अकॅडमी काढायला लागल्यात. भरमसाठ पैसा उकळायचा आणि अकॅडमीच्या नावाखाली पैसा उकळायचा, आणि ह्यांचं हे असलं काय पण चालू आहे. आता त्या आळत्यात पण घडलेली घटना की ती 14 वर्षाचा मुलगा, म्हणजे काय कल्पना करायची, 14 वर्षाच्या मुलाला काय कळते. त्या मुलाने त्याच्या मित्राचाच म्हणजे खून केला. काय म्हणजे कल्पनेच्या अक्षरशः बाहेरचं आहे. या मुलांची बुद्धी इथपर्यंत जाते कशी. त्यामुळे आई वडिलांनी मुलांच्यावर म्हणजे लक्ष देणं. ती मुलं कुठल्या ह्याच्यात, त्या मुलग्याला पण तिथं राहायचं नव्हतं म्हणून त्यानं तसं केलं. राहायचं नव्हतं तर हे ना तिकडं, त्या आई वडिलांनी तर कशाला लावून द्यायचं त्या मुलाला तिथे. त्याला जर आपल्या मुलाची जर इच्छा नसली, आणि 14 वर्षाचा म्हणल्यावर लहानच मुलगा आहे तो, कशाला लावून द्यायचं. त्याला जायचं नसलं, शिकायचं नसलं तर आपल्या गावात आपल्याजवळच दिवसभर शिकला असता, संध्याकाळी घरी आला असता. तर आपल्या गावातच त्याला घालायचं. आपल्या मुलांच्या इच्छेच्या विरोधात काही करू नका. सध्या परिस्थिती खूप गंभीर झालेली आहे. आणि ऐकून 8वी 9वीची मुलंसुद्धा गळपास लावलं, हे लावलं ते लावलं. म्हणजे ह्या मुलांना आता 8वी 9वीलाच एवढा जीव नकोसा का वाटत आहे, काही कळना झाले. परिस्थिती गंभीर झाल्या बघा. आणि माणसांनी माणसासारखं राहिलं पाहिजे. दुसऱ्याचा मुलगा आहे नाही, आपलाच मुलगा आहे असं त्याला म्हणजे तिथं जाणीव त्याची तशी निर्माण झाली पाहिजे. ही सगळी मुलं ती लावून दिलेली आहेत, त्याने आपल्या भरोशावर लावून दिलेले आहेत. आज त्या आईचं काळीच काय म्हणत असेल सांगा बरं. 12वीला आलेला मुलगा, 12वी शाळेत शिकत असलेला मुलगा, आता तोंडाचा आलेला मुलगा आपला घालवायचा म्हणजे ते प्रेत बघून त्या आईचं कसं झालं असेल. त्यामुळे कुठं तर माणुसकी राहिलीच नाही लोकांना. आणि लोक अशी का वागायला. जनावरं सुद्धा एकमेकाचा विचार करतात, पण माणसं माणसाचा विचार करणार. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या मुलाचा विचार करा, समाजाचा विचार करा. जरा आपल्याबरोबर दुसऱ्याचा पण विचार करत जावा. तुम्ही 1 रुपया तुमचा विचार करताय तर कमीत कमी 4 आणे तर दुसऱ्याचा विचार करत जावा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. आणि ती दोघं गेली आणि त्यानंतर मग आता राहिलेली भांडी घासून घेते. कारण हातासरशी इथलं उरकून गेलं की बरं वाटतं, नाही तर मग इथलं तसंच टाकायचं आणि पुढच्या कामाला गेलं तर मग इथंच पडतं. भांडी काही जास्त नाही आहेत, एवढी स्वयंपाक केलेली आणि चहा पिलेली वगैरे भांडी आहेत, तेवढीच पटणं घासून घेते. बेसिन गळतीला मी जे तुम्हाला लिक्विडच्या त्या ट्यूबा दाखवलेल्या त्या अजिबात कुणीही आणू नका. जरासुद्धा चांगल्या नाही आहेत बघा. कारण की गळती अजिबातसुद्धा थांबलेली नाही. मला वाटलं थांबेल पण नाही थांबलेली. आता प्लंबरला बोलवूनच ते दाखवावं लागणार आहे. तोपर्यंत मी विचार केला की इथं भांडी घासायचीच बंद केलेली बरी. कारण की खाली खरकट पाणी पडायला लागलं तर खूप झुरळ वगैरे होतात आणि वास पण काय वेगळा येतो. त्यामुळं मी आता बाथरूममध्ये सरळ भांडी घासणार आहे. कारण ही जोपर्यंत गळती आपण काढत नाही तोपर्यंत बाथरूममध्येच घासायचं. कसं असतं बघा, फरशीवाल्यानं जवळजवळ 17,000 रुपये मजुरी घेतली फरशी काम करायला. पण अजिबात त्यानं कुठं म्हणजे जिथं व्हाईट सिमेंट वगैरे घालायचं आहे किंवा असं कानाकोपऱ्यातनी सिमेंट वगैरे काहीही भरलं नाही त्याने. नुसता फरशी बसवली झालं. आणि लोक पण कशी असतात बघा, जी लोक गप्प बसतात काहीही बोलत नाहीत त्यांच्याकडनं पैसे घ्यायचे ते घेतातच आणि वर त्यांची कामंसुद्धा व्यवस्थित करत नाहीत. पण जिथं एखाद्या वेळेस जर मोठ्या म्हणजे बंगला वगैरे बांधाय घेतला तर ती माणसं अजिबात गप्प बसत नाहीत. सगळं त्यांचं करायला लावतात. फरशीचं काम नव्हे ते दुसऱ्याने कामं करायला लावतील, पण तिथं त्याने अजिबात काहीच बोलणार नाहीत. तिथं आपोआप करतील, गप्प तोंड मिटून सगळं करतील. पण एखाद्या गोरगरिबाचं जर काम दिला तुम्ही तर तिथं कसं करतात बघा, त्यांनाच म्हणजे थूक लावतात की आमचं हे काम नाही, आमचं ते काम नाही असं सांगतात. आमच्या फरशीवाल्याने तसंच केलं. नुसता 2 खोलीत फरशी बसवायला त्यानं 17,000 रुपये मजुरी घेतली. मी म्हटलं असून दे, त्यांची कला आहे म्हटल्यावर ते घेणारच म्हणून आम्ही दिलं पण त्यांना.
पण तुम्ही पैसे घेतलाय म्हटल्यावर काम तरी व्यवस्थित करायचं ना. सगळं जी फरशी बसवलेली आहे त्यामध्ये व्हाईट सिमेंट जे होतं ते सुद्धा त्यांनी भरलेलं नव्हतं. खालची जी फरशी बसवलेली त्यामध्ये जो गॅप आहे त्यामध्ये सुद्धा त्यांनी अजिबात सिमेंट भरलेलं नव्हतं. मी स्वतः ते सिमेंट पत्रा आणला 10 रुपयाचा आणि ते सिमेंट आणलं 100 रुपयाचं आणि मी पूर्ण घरातनं सगळ्या ते सिमेंट भरलेलं आहे. तसेच किचनच्या ओट्यावरच्या ज्या फरशा आहेत त्या फरशांनासुद्धा मी व्हाईट सिमेंट स्वतः लावलेलं आहे. तसेच संडास बाथरूमच्या ज्या फरशा असतील त्यांनासुद्धा मी स्वतः लावलेला आहे व्हाईट सिमेंट. मग यांनी 17,000 रुपये घेतले मजुरी म्हणून. त्याचं फक्त फरशी बसवायचंच काम केलं. जे काही त्याच्या संबंधी सगळं काम आहे ते त्यांनी करून द्यायला व्यवस्थित क्लिअर पाहिजे. म्हणजे तुम्ही पैसेवाल्यांची मोठ्या लोकांची कामं व्यवस्थित करणार आणि गोरगरिबांची कामं अशी करणार. गोरगरिबांच्याकडनं काय पैसे घेत नाही का तुम्ही? काम ते काम असतं. सगळ्यांचं व्यवस्थित काम केलं पाहिजे. म्हणजे जिथं लोक गप असतात तिथं ही लोक अशी करतात. फरशीवालाच नव्हे तर प्लंबरने पण तसंच केलं. खूप दमवलं. किरकोळ कामाला तर खूप लोक दमवतात. एक वेळ वाटतं की म्हणजे नवीन घर बांधलेलं बरं, पण हे बांधलेल्या घरात असं किरकोळ कामं करायची असली की खूप म्हणजे त्रास देतात. आणि सध्या लोकांची मानसिकता चांगली नाही आहे. कसं आहे तर पैसेवाल्यांची कामं आणि अरेरावी करणाऱ्यांची कामं व्यवस्थित करतात आणि जी लोक असून दे म्हणून गप असतात त्यांची कामं व्यवस्थित करत नाहीत. आता ही बेसिनची जी गळती आहे ती शेवटी आता प्लंबरला आणल्यानंतरच निघणार. आता आम्ही राहत असलेल्या खोल्यांचं प्लंबिंग काम करायचं तर 2च खोल्यांचं प्लंबिंग काम करायचं होतं, पण 2 प्लंबर झाले तेवढ्याच कामाला. अखंड बंगला जर बांधायला दिलं तर किती प्लंबर होते. एक लोक तर काम करायच्या वेळी ॲडव्हान्समध्ये पैसे घेतात आणि पैसे घेऊन ते गायबच होतात, परत येतच नाहीत. असा पण भरपूर अनुभव घराची कामं करताना आलेला आहे. एक तर आपण सर्वसामान्य माणसं आधी पैशाची चणचण, ते पण इकडनं तिकडनं गोळा करून पैसे कसं बसं करायचं, याला त्याला देऊन व्याजानं पैसे काढायचे आणि करायचं. आणि त्यात ह्या लोकांच्या आणि भर पडते. आता भांडी काय मांडत बसणार नाही आहे. भांडी अशीच ठेवणार आणि जाळीतली भांडी मांडणार, जाळीत ही भांडी भरणार आणि सगळं घर वगैरे स्वच्छ लुटून काढायचं, कपडे ते धुवायची आणि दुकानात जायचं आहे. आता सगळं माझं आवरलेलं आहे आणि मी दुकानात जाणार आहे. आता लस्सी जरा माझ्यासाठी करून घेणार आणि दुकानात जाणार. वाजलेले आहेत बघा 10:15 वाजलेले आहेत. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.